नाशिकमधील मुजोर रिक्षाचालकाची बातमी साम टीव्हीने दाखवताच पोलीस ॲक्शन मोडवर आले। पोलिसांनी गेल्या 5 दिवसात शहरातल्या 1200 बेशिस्त आणि अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई केलेली आहे। मुजोर रिक्षाचालकांवरील धडक कारवाई यापुढे देखील सुरू राहणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी साम टीव्हीला सांगितलं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाशिकच्या महानगरपालिकेतील अधिकारी दर महिन्याला 10,000चा हप्ता घेत होता। मात्र या लाचखोर अधिकाऱ्याची हाव तेवढ्यावरच थांबली नाही, तर हा अधिकारी दर महिन्याला बोंबील, मासे, ताजी फळं आणि भाजीपाला मागत होता असा आरोप आहे। नाशिक मनपाचे अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले। नाशिक शहरात थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे। वारंवार नोटीस आणि जप्ती वॉरंट पाठवून देखील थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। दरम्यान 428 थकबाकीदारांनी जप्ती वॉरंट देण्यात आलेले, तर 526 नळ जोडण्या पालिकेनं तोडल्या।